नमस्कार मंडळी, परत एकदा माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आणि आज मी रेसिपी घेऊन आलेली आहे। हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे ही दलिया खिचडी रेसिपी आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी बघा मी लसूण चॉप करून घेतलेला आहे, कांदा कट करून घेतलेला आहे, टोमॅटो आणि कढीपत्ता देखील घेतलेला आहे फोडणीसाठी। त्याचबरोबर इथे मी होत्या तेवढ्या भाज्या इथे यूज केलेल्या आहेत। तुमच्याकडे जे अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही इथे यूज करू शकता। आणि इथे आपण अगदी 3 ते 4 चमचे दलिया घेतलेला आहे, ज्याला की आपण लॅप्सी देखील म्हणतो, गव्हाचा भात। तो इथे स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी। आणि ह्याच बरोबर तुमच्या घरात ज्या भाज्या असतील त्या तुम्ही घेऊ शकता। माझ्याकडे जेवढ्या भाज्या होत्या मी तेवढ्या इथे घेतलेल्या आहेत। आणि इथे मुगाची आणि मसूरची डाळ अगदी 2-2 चमचे स्वच्छ धुवून मी भिजत घातली होती 10 मिनिटं अगोदर। तर आता आपण खिचडी बनवण्यासाठी कुकरमध्ये 3 चमचे आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे। तुम्ही तेल वापरलं तरी चालेल, आणि जर तुम्ही डाएटसाठी बनवत असाल तर अगदी तूप कमी घातलं तरी चालेल। तर यामध्ये आता फोडणीसाठी आपण मोहरी आणि जिरं घालून घेऊयात। आणि ही तुम्ही पेशंटला देखील खाऊ घालू शकता, अशी ही हेल्दी रेसिपी आहे। फक्त त्यामध्ये तुम्ही तुपाचं प्रमाण कमी केलं तरी चालेल, तेल किंवा तूप जे तुम्ही काही घालत असाल ते। आता जिरा आणि मोहरी इथे फुलून आलेली आहे। यामध्ये आपण आता कढीपत्त्याची पानं घालून घेऊयात। आणि कढीपत्ता अगदी व्यवस्थित तडतडल्यानंतर यामध्ये आपण चॉप केलेला गार्लिक जो आहे, लसूण, तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे। तुम्ही ठेचून देखील लसूण घातला तरीही चालेल। आणि यामध्ये तुम्ही अद्रकचे छोटे छोटे तुकडे करून घातले तरीही चालतील। आणि ह्याच बरोबर हे व्यवस्थित आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। आणि आता यामध्ये आपण एक कांदा चिरलेला जो होता तो घालून घेऊयात। कांदा टोमॅटो तुम्ही अगदी सोबतच टाकलं तरीही चालेल। आणि दलिया खिचडी जी आहे तुम्ही ही डाएटवाल्यांसाठी तर बनवू शकता, पण त्यासोबतच आपण आजारी पेशंटला जर दिलं तर खूपच फायदे आहेत त्याचे। आणि ही प्रोटीन रिच असते, त्यामुळे खूप हेल्दी आहे। तुम्ही यामध्ये भाज्या टाकलात तर अजूनही चांगलं। तर आता टोमॅटो घालून मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आणि आता यामध्ये आपण थोडीशी अगदी हळद घालायची आहे। आणि अगदी नावाला तिथे आपण चमचाभर, अगदी छोटा चमचा लाल तिखट घालत आहोत। तुम्ही मिरची घातली एक तरीही चालेल, तिखट तुम्हाला जेवढा हवं असेल तुम्ही तुमच्या प्रमाणात घाला। आणि थोडंसं अगदी चवीपुरतं यामध्ये आपण मीठ घालून घेऊयात। आणि दलियामध्ये आपल्याला जास्त मीठ लागत नाही, त्यामुळे मीठ तुम्ही आधीच व्यवस्थित घाला। हे व्यवस्थित मी एकजीव करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण कट केलेल्या ज्या भाज्या होत्या त्या मी इथे घालून घेते। माझ्याकडे बीन्स, मका, फ्लावर, त्याचबरोबर वाटाणे आणि गाजर वगैरे जे काही अवेलेबल होत्या भाज्या मी त्या सगळ्या यामध्ये घातलेल्या आहेत। त्यामुळे ही फायबर प्लस प्रोटीन रिच अशी खिचडी आपली इथे रेडी होते। आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं का ह्यामध्ये आपण जी डाळ होती स्वच्छ धुवून भिजत घातली होती ती यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे। आणि किती सुंदर दिसतात बघा भाज्या यामध्ये। तर आता यामध्ये डाळ घालून घेऊयात। आणि ह्यानंतर आपण जो दलिया स्वच्छ धुवून घेतला होता आपल्या गव्हाच्या कण्या, त्या देखील यामध्ये घालून घेतलेल्या आहेत। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करूयात। आणि आपल्याला हवं तेवढं यामध्ये आपण पाणी घालून घेऊयात। जर तुम्ही अगदी तुम्हाला पातळ हवं असेल तर तुम्हाला थोडंसं पाण्याचं प्रमाण जे तुम्ही वाढवलं तरी चालेल। आणि तुम्हाला अगदी घट्टसर हवी असेल तर तुम्ही नेमकंच मोजकंच पाणी टाकलं तरीही चालेल। तर आता आपण कुकरचं झाकण बंद करून ह्याच्या 2 शिट्ट्या ज्या आहेत काढून घेऊयात। तर आता 2 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे। आणि ह्याच बरोबर आपल्या 2 शिट्ट्या घेऊन झालेल्या आहेत। आता आपण वाफ काढून घेऊयात आणि आपली खिचडी जी आहे ती बघूयात कशी झालेली आहे। तर आता बघा, सुरुवातीला तर खिचडी दिसायला पातळच दिसते, पण ह्याच बरोबर जेव्हा तुम्ही ही थंडी होते त्यानंतर ही अगदी सॉलिड फॉर्म मध्ये येते। त्यामुळे सुरुवातीला तुम्ही पाणी थोडंसं एक्स्ट्राच घाला यामध्ये। आणि तुम्ही चमचाभर तुपासोबत ही सर्व करू शकता।
तर आता आपण यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर घालूयात आणि आपली खिचडी जी आहे ही सर्व करूयात। आणि प्लीज जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। त्याचबरोबर ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेअर नक्की करा। तर मस्तपैकी खमंग अशी आपली खिचडी तयार झालेली आहे आणि ही सर्व करताना आपण यावर चमचाभर तूप आवर्जून घाला। तर मी ही बनवलेली आहे दुसऱ्या करता, त्यामुळे मी ही टिफिन मध्ये पॅक करून देत आहे। सो जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। भेटूयात आपण अशाच काही पुढच्या रेसिपीज मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।